बरं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की उमा दादांना सांगत असते की अहो आपण नीरज रावांना अजून एक चान्स द्यायला हवा. तेव्हा दादा म्हणतात की नाही, आता ते शक्य नाही. त्यावर उमा त्यांना समजावून सांगते की अहो असं का करता, आपल्या मुलीचा संसार आहे, त्या नीरज रावांची यात काहीच चूक नाही, त्यांना तर हे माहीतसुद्धा नव्हतं. मला असं वाटतं तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी. त्यावर दादा म्हणतात की उमा, आपण कुठल्या परिस्थितीत निशीला तिथून आणलं तुला आठवत नाही आहे का? त्या निशीची काय अवस्था होती, या सगळ्याला जबाबदार त्यांच्याच घरातल्यात ना. मग त्यांना आपल्या घरातल्यांवर लक्ष ठेवता येत नाही, यात त्यांचीसुद्धा चूक आहेच. त्यावर उमा म्हणते की हो त्यांची चूक आहे, पण आपण त्यांना एक चान्स द्यायला हवा. निशीचा अख्खं आयुष्य पडलं आहे. त्यावर दादा म्हणतात की उमा, मी विचार करतो. इकडे नीरज राहण्यासाठी घर शोधत असतो. त्याला कुठेच जायला भेटत नाही म्हणून तो अंधारात उभा राहिलेला असतो. दादांना थोड्या वेळाने नीरजची काळजी वाटते. ते कुठे गेले असतील, कमीत कमीत ते या घरच्या जावई आहेत, त्यांचा मान झालाच पाहिजे. त्यामुळे ते परत नीरजकडे जातात. तेव्हा त्यांना नीरज दिसतो. ते नीरजरावांना ते नीरजपाशी जातानाच बोलतात की नीरज त्यांना बघून म्हणतो, अहो दादा काय झालं माझं एकदा ऐकून तर घ्या. त्यावर दादा म्हणतात की काय ऐकायचं राहिले आता, काय ऐकायचं आम्ही. त्यावर नीरज म्हणतो की अहो माझा आणि निशीचा काहीतरी गैरसमज झाला आहे, त्याशिवाय निशी अशी वागणार नाही. दादा म्हणतात की तुम्हाला तुमच्या घरात काय घडतं याबद्दल काहीच कसं माहीत नाही. त्यावर नीरज म्हणतो नक्की काय झालं आहे, मला कोणीच का काही सांगत नाही आहे, काय चुकलं आहे आमचं, माझ्या घरातल्यांचा काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर दादा म्हणतात की अहो आम्ही जेव्हा निशीकडे गेलो ती पोर माझी एवढी घाबरलेली होती, तुमच्या घरात 4-5 माणसं होती तरीसुद्धा तिचा एकाही माणसावर विश्वास नव्हता. तुम्हाला हे जरा आश्चर्याचं वाटत नाही आहे का. त्यावर नीरज म्हणतो की हो पण नक्की काय झालं यावर मला कळालं तरी हवं. त्यानंतर दादा म्हणतात की कळायला काय हवं, एवढी घरात माणसं असूनसुद्धा तिचा कुणावरच विश्वास नाही, तिने दरवाजा उघडला नाही. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा निशी एवढी घाबरलेली होती की ती नुसती वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती. हे सगळं झालेलं तुम्हाला तुमच्या घरातल्यांनी सांगितलेलं नाही. नीरज म्हणतो की नाही, आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही आला आणि निशीला घेऊन गेला, काहीही सांगितलं नाही. त्यावर दादा म्हणतात की आधी घरी जावा आणि आपल्या घरातल्यांना विचारा नक्की काय झालं ते. जर तेच तुम्हाला सांगत नसतील तर आम्ही का सांगू. हे म्हटल्यानंतर नीरज म्हणतो की दादा प्लीज मला एक चान्स द्या, मला फक्त एकदा निशीशी बोलू द्या. त्यावर दादा म्हणतात की अहो तुमच्यावर एवढ्या विश्वासाने माझ्या पोरीचा हात तुमच्या हातात दिला, माझं शहरातल्या माणसांबद्दलचं मत मी तुमच्यासाठी बदललं आणि माझ्या पोरीला तुमच्या घरात सुरक्षितच वाटत नाही आहे. त्या घरात मी माझ्या मुलीला का पाठवावं परत. आता ज्या घरातल्यांना माझ्या मुलीची किंमत नाही त्या घरात माझी मुलगी परत पाऊल ठेवणार नाही. नीरज म्हणतो की अहो दादा हे सगळं मान्य आहे, पण तुम्ही एकदा माझी बाजू तरी ऐकून घ्या. त्यावर दादा म्हणतात की आता काही ऐकण्यासारखं नाही आहे आणि प्लीज तुम्ही इथे तिथे राहण्यापेक्षा तुम्ही मुंबईला परत जावा, मी विनंती करतो, मला हे असं आवडणार नाही. तर नीरज म्हणतो की नाही दादा, काही झालं तरी मी निशीशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. दादा मग न ऐकल्यासा करून आपल्या घरी जातात. इकडे निशी पोटाला धरून रडत असते. ती म्हणते की बाळा तुझ्या बाबांना मला सांगायची खूप इच्छा आहे, पण त्यांना जर सगळं कळालं तर ते त्यांच्या आईपासून लांब जातील आणि आधीच त्यांच्या आईला स्वतःचा मुलगा लांब जाईल म्हणून मी नको होते आणि त्यांना जेव्हा कळेल मी तुला आणि बाबांपासून लांब केले तेव्हा त्या अजूनच भडकतील. त्यापेक्षा आपण त्यांना काहीच सांगायला नको. तिथे ओवी येते. ती निशीसाठी काही खायला आणते. निशी परत मला भूक नाही आहे असं म्हणते. तेव्हा ओवी म्हणते की निशी असा हट्ट करून कसा चालेल, तुला तुझ्या बाळासाठी काहीतरी खायलाच हवं. तू म्हणतेस ना की बाळाला खुश ठेवलं तर आपण सुद्धा खुश राहतो. त्यानंतर निशी म्हणतो की ओवी माझं काय चुकतं आहे गं, माझ्यासोबत का असं होतं आहे, तू मला सांग ना. त्यावर ओवी म्हणते की निशी तू प्लीज पुन्हा एकदा विचार करते का, ॲटलिस्ट तू नीरजला सांगितलंस तर तुझे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील.
निशी म्हणते की मला त्यांना खरंच खूप सांगायची इच्छा होती. रादर मी इतक्या दिवस त्यांना सांगण्यासाठी तडफडत होते. त्यांना प्रत्येक क्षणाला मी सांगायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक क्षणाला आईमध्ये आल्या आणि त्यांनी मला सांगू दिलं नाही. याआधी मला असं वाटत होतं की हा योगायोग आहे, पण हे सगळं त्यांनी ठरवून केलं. आणि आता तर त्यांनी मला धमकी दिली आहे की मी परत त्या घरात गेले तर मला आणि माझ्या बाळाला जिवंत ठेवणार नाहीत. ओवी ह्याच्यात मी कसं सांगू, मला माझ्या बाळाला मारायचं नाही आहे. हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की निशी, तू आधी शांत हो. तू जसं म्हणतेस, विचार करते तसं काहीसुद्धा होणार नाही. नीरज तुझ्यावर खूप प्रेम करतो. अगं तो तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तर इथपर्यंत आला ना, नाहीतर त्याला काहीच माहीत नसताना तो का आला असता. तो जर मेघना आंटीसोबत असता तर तो आलाच नसता, तो तिथेच राहिला असता. निशी म्हणते की हो, सर खरंच खूप चांगले आहेत, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणूनच मला असं वाटतं की यातलं त्यांना काहीही कळू नये. कारण जर त्यांना त्यांच्याच आईबद्दल सगळं कळालं तर ते दोघं दूर जातील आणि आई अजूनच चिडतील आणि अजून काहीतरी वेगळाच प्रकार करतील. हे ऐकून निशी म्हणते की ओवी म्हणते की तू या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवास. जर कधी ना कधी तर सरांना कळणारच आहे. जेव्हा सरांना कळेल तेव्हा त्यांना तुझा राग येईल की एवढं होतं तर निशीने मला सांगितलंसुद्धा नाही. त्यावेळेस तू काय बोलणार आहेस. निशी म्हणते की त्यावेळेस बघायला येईल, पण आत्ता मला त्यांना सांगायचं नाही आहे. जेव्हा मी सांगत होते तेव्हा त्यांना वेळ नव्हता आणि आत्ता मला सांगायचंच नाही आहे. ओवी म्हणते की बरं ठीक आहे, पण तू आधी काहीतरी खाऊन तर घे. तिला गोड बघून खायला घालते. मंजू बंधू आपल्या रूममध्ये बोलत असतात तेव्हा बंधू मंजूला सांगत असतो की मंजू, इथून पुढे निशीची तू स्वतः काळजी घ्यायचीस. तिला काहीही लागलं तर तू द्यायचंस. काहीही लागलं तरी तूच तिला सगळं करायचं. तिला या घरात कशाचीही कमी पडली नाही पाहिजे. तिचं बाळ ते आपलं बाळ. मंजू म्हणते की हो, तुम्ही काळजी करू नका, निशीची सगळी काळजी आम्ही घेतो. पण मला हे विशेष वाटतंय की निशीच्या बाळाचा त्यांच्या घरातल्यांना कसा काहीच फरक पडत नाही आहे. ही तर किती आनंदाची बातमी असते. जेव्हा मी गरोदर होते तेव्हा उमाईंनी किती घर डोक्यावर घेतलं होतं. त्यांनी माझी किती काळजी घेतली आणि हे निशीसोबत व्हायला नाही हवं होतं. यावर बंधू म्हणतात की मंजू, काय करणार, आता माझा या माणसांवर विश्वास नाही आहे. निशीला जेवढं खुश ठेवता येईल तेवढं खुश ठेव. तिला आपण सगळ्या जुन्या आठवण करून देऊया. तिला तिच्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा आठवण करून देऊया. तेवढ्यात लालीसुद्धा तिथे येते. लाली म्हणते की हो बंधू, तू बरोबर बोलतोयस, आता खरी निशीला आपली गरज आहे. हे ऐकल्यानंतर बंधू म्हणतो की लाले, तू एवढं बदलशील मला वाटलं नव्हतं. तुझ्यात खूप बदल झाला आहे. तू शांत झाली आहेस. तू दादाच्या बाजूने उभी राहते यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे. लाली म्हणते की बंधू काय बोलतो रे, ते माझा पण भाऊ आहे ना, आणि निशी माझी पण मुलगी आहे. हे ऐकल्यानंतर सगळेच म्हणतात की उद्यापासूनच आपण निशीला यातून बाहेर काढायला चालू करू. तिला सगळ्या जुन्या आठवण करून देऊ आणि तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू. ती खुश राहिली तर तिचे बाळसुद्धा नेहमी खुश राहील, असं म्हणून सगळे आपल्या मनाशी ठरवतात. तर इकडे नीरज निशीशी बोलण्यासाठी चान्स शोधत असतो आणि इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.